कधी काळी कोण हा ठाकरेंचा बालेकिल्ला होता, पण प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेला आणि आता त्यांची जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने घेतलेली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे। कोकणात महायुतीची बाजी, सिंधुदुर्गात भाजप तर रत्नागिरीत सेनेचा बोलबाला। शिवसेना उभाठाला मोठा धक्का। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राणे ब्रँडची हवा कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं। या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीनं बहुमत गाठत सत्ता कायम ठेवली आहे। सिंधुदुर्गात 50 पैकी भाजपनं सर्वाधिक 27 जागा जिंकल्या, तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं 14 जागा मिळवल्या। एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। शिवसेना उभाठाला अवघ्या 3 जागा मिळाल्या। शिवसेना उभाठापेक्षा जास्त जागा अपक्षांना मिळाल्या। अपक्षांना या निवडणुकीत 6 जागा मिळाल्या। राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दरड उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, ह्याला राणे ब्रँड म्हणतात। विरोधक या निवडणुकीला दिसला नाही। त्यांनी हत्यार टाकले, शस्त्र टाकले, कुठेच मैदानात नव्हते। अधूनमधून फक्त मीडियाच्या माध्यमातून टीका करण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नव्हतं। पूर्ण सुपडा साफ झाला विरोधकांचा। रत्नागिरीत शिवसेना आणि भाजप महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला। उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांची जादू रत्नागिरीत पाहायला मिळाली। रत्नागिरीत शिवसेनेनं सर्वाधिक जागा पटकावल्या, त्या खालोखाल भाजपला जागा मिळाल्या। आज युबीटीचं जे पानिपत झालंय, त्यांच्या 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची रत्नागिरीत मोठी पीछेहाट झाली। विधानसभा, नगर परिषद निवडणुकीपाठोपाठ रत्नागिरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं। रत्नागिरीत शिवसेना उभाठाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने विजयी झाल्या। माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची पत्नी म्हणून आहेच विजय, पण यशाचे शिल्पकार आमचे पूर्ण मतदार आहेत आणि आमचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। जे कार्यकर्ते आमचे तळागाळात आहेत, त्यांच्यामुळे आम्ही निवडून आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागांवर शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं, तर एका जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले। खेडमध्ये रामदास कदम, भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। त्यात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या जास्त जागा निवडून आणत विरोधकांना धोबी पछाड दिला। कोकणात सर्वत्र ठाकरेंच्या पक्षाची पीछेहाट होत असताना गुहागरमध्ये ठाकरेंच्या पक्षाला काहीसा दिलासा मिळाला। गुहागर असगोली जिल्हा परिषद गटातून भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव विजयी झाले। प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं। कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो, परंतु मला काही लोक असं समजत होते की ते समोरची लोक आव्हानच नाहीयेत। मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं, परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रांत जाधव काय चीज। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरवटकर यांनी विजय मिळवला। शिवसेनेचे नेते रामदास कदम, आमदार तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या गावाचा समावेश भडगाव जिल्हा परिषद गटात येतो। याच गटातून बिरवटकर यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना कैसे हराया असे फलक झळकावत विरोधकांना डिवचलंय। विधानसभा, नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोकणी जनतेनं शिवसेना भाजप महायुतीला पारड्यात भरभरून दान टाकलं।
तर एकेकाळी गड असलेल्या कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.